नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का दिला आहे। भांडेवाडी पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गस्ती दरम्यान संशयितांवर कारवाई करत तब्बल 52 ग्रॅम एमडी अर्थात मेफेड्रोन पावडर जप्त केली आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एका सराईत फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। नागपूर शहरातील भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघर्षनगर परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक नियमित गस्त घालत होते। यावेळी वाठोडा रिंग रोड जवळील संघर्षनगर गल्ली क्रमांक 3 येथे काही संशयित व्यक्ती मोपेड जवळ थांबलेल्या असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली। संशय बळावल्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 52 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन पावडर, 3 मोबाईल फोन, 1 मोपेड आणि रोख रक्कम असा एकूण 2,29,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत विजय नंदलाल रहाणगडाले आणि शहबाज फिरोज शहा या दोघांना अटक करण्यात आली आहे। पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून अटक आरोपी विजय रहाणगडाले याने फरार आरोपी शेख सोहेल उर्फ भांजा यांच्याकडून एमडी विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे। तर दुसरा आरोपी शहबाज हा एमडी खरेदी करण्याकरिता घटनास्थळी आल्याचे तपासात समोर आले आहे। विशेष म्हणजे अटक आरोपी विजय रहाणगडाले याच्यावर खून, दरोडा, चोरी आणि एनडीपीएस कायद्यान्वये यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तसेच फरार आरोपी शेख सोहेल उर्फ भांजा याच्यावर घरफोडी, जबरी चोरीसह तब्बल 16 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणी भांडेवाडी पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। पुलिस आयुक्त रविंद्र सिंह सिंगल इनके मार्गदर्शन में नागपुर शहर में ऑपरेशन थंडर ये मुहिम चालू है। उसी के अंतर्गत अमली पदार्थ विरोधी दस्ते ने या पथक ने कल गश्ती के दरमियान वाठोड़ा एरिया में गश्त करते दरमियान एक रिकॉर्ड पे का आरोपी जो है विजय रहाणगडाले, उसको उसके ऊपर संशय है कि उसके खिलाफ पहले भी एनडीपीएस के गुन्हे दाखिल है और कुछ बॉडी ऑफेंस भी दाखिल है। तो हमने उसकी तलाशी ली। उसके साथ में और भी एक व्यक्ति था। दोनों के पास से 52 ग्राम एमडी पाउडर, एक मोपेड वाहन और कैश लगभग 2,29,000 रुपए, ऐसा 9,04,000 का मुद्देमाल उनके पास मिला है। वो एनडीपीएस एक्ट के तहत हमने जब्त किया है और एक उसमें वांटेड आरोपी है और ये तीनों आरोपी के खिलाफ भांडेवाड़ी पुलिस स्टेशन यहाँ पे गुना दाखिल कर दिया है। माननीय पुलिस आयुक्त रविंद्र सिंह सिंगल इनके मार्गदर्शन में ऑपरेशन थंडर नागपुर शहर में चालू है। उसी के अंतर्गत ये कार्रवाई अमली पदार्थ विरोधी के दस्ते ने पुलिस आयुक्त श्री दाभाडे सर और डीसीपी क्राइम दीपक अग्रवाल इनके मार्गदर्शन के अंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथक के अधिकारी व अंमलदारों ने यह कार्रवाई की है। नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना मोठा धक्का बसला आहे। मात्र या रॅकेट मागे आणखी कोणाचा सहभाग आहे, फरार आरोपी कधी जेरबंद होणार आणि या नेटवर्कचे इतर धागेदोरे कोणते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।